लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। भंडारा में जादू टोना के शक में 4 लोगों को जिंदा जलाने की कोशिश। जादू टोने के शक के चलते 4 लोगों की जमकर पिटाई की और उसके बाद उन चारों को जिंदा जलाने की कोशिश भी की गई, लेकिन वक्त पर पुलिस के पहुंचने से यह बड़ा हादसा टल गया। यह सनसनीखेज वाकया है भंडारा जिले के तुमसर का, जहां 20 से 25 लोगों के झुंड ने 4 लोगों के कपड़े उतरवाकर उन्हें अमानवीय तरीके से मारा और बाद में पेट्रोल छिड़ककर उन्हें जिंदा जलाने की कोशिश की। इतने में किसी ने पुलिस को सूचना दी और उन चारों की जान बच गई। चारों लोगों को तुमसर के सरकारी अस्पताल में दाखिल करवाया गया है। नागपंचमी होती आणि तुमसर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागाविषयीच्या सापाविषयीच्या अंधश्रद्धा आहे। त्या ठिकाणी त्या बाईच्या अंगात, ज्या बाईने या लोकांचे नाव घेतले आणि त्यांना मारहाण केली, तिच्या अंगात कदाचित काल नागदेवता आला असावा आणि त्यातून तिने या लोकांच्या घरी जाऊन नाव घेतलेले असावे। तुमसर तालुक्यात या आधी 27 ऑगस्ट 2000 च्या आधी म्हणजे 2018ला ढोके कुटुंबियांना सापामध्ये प्राण फुंकून ते साप लोकाला चावायला लावतो म्हणून ढोके व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला मारहाण करून त्यांना जिवंत मारण्यात आलं होतं आणि त्यांचे प्रेत एका खाणीमध्ये एका खड्ड्यात पुरण्यात आले होते। असं यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला। त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सापाविषयीच्या अंधश्रद्धा आहेत। ह्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात म्हणून प्रत्यक्षात कार्यक्रम सुद्धा घेण्यात आले होते। यानंतर जिल्हाधिकारी आणि विशेष म्हणजे वन विभाग यांना निवेदन देण्यात आले होते की राजापूर हमेशा असो की दावेझरी असो की सिहोरा परिसरातील अन्य गावे असो, या गावामध्ये असलेल्या सापाविषयीच्या अंधश्रद्धा आणि विशेष म्हणजे नागपंचमीच्या दिवशी त्या ठिकाणी साप चावल्यानंतर ते सापाचं विष चढत नाही म्हणून जडीबुटी दिली जाते आणि ही एक अंधश्रद्धा आहे। कारण की सापाचं विष हे अशा पद्धतीच्या कोणत्याही औषधाने उतरत नाही, त्यासाठी अँटीवेनम वॅक्सिन हीच द्यावी लागते। साप चावलेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेल्यानंतर त्याचे जीव वाचतात। मात्र या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या स्वरूपाच्या सापांच्या स्वरूपाच्या अंधश्रद्धा आहेत। याचं निवेदन गेल्या वर्षी आम्ही पुराव्यासहित भंडारा जिल्ह्यात साप चावून मेलेल्या व्यक्तींचे पुरावे की हे व्यक्ती यांना रुग्णालयात आणायला उशीर झाला आणि हे मंत्रतंत्र आणि ज्या भंडारा जिल्ह्यामध्ये याला बाऱ्या म्हणतात, त्या बाऱ्या म्हणून सापाचं विष उतरवलं जातं आणि त्यानंतर त्या माणसाला अगदी शेवटच्या क्षणाला हॉस्पिटलला नेलं जातं आणि तो माणूस वाचत नाही। आणि अशा अनेक अंधश्रद्धा सापाविषयीच्या या परिसरामध्ये आहेत। हे जे कालचं जे प्रकरण घडलेलं आहे ते प्रकरण याच्यातूनच घडलेलं आहे। शासनाने जादूटोना विरोधी कायद्यातील कलम 9 साप विंचू चावल्यास वैद्यकीय उपचारापासून परावृत्त करून मंत्रतंत्र गंडीदोरी याचा अवलंब करणे या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करायला हवी। ज्या बाईच्या अंगात आलं अतींद्रिय शक्तीचा तिने दावा केला तर तिच्यावर सुद्धा जादूटोना कायद्याअंतर्गत ताबडतोब गुन्हा दाखल करावा। ज्या व्यक्तींच्या अंगावर पेट्रोल घालण्यात आलं होतं त्या व्यक्तींना पोलीस संरक्षण देण्यात यावं। या गावाच्या संदर्भातली ताबडतोब कारवाई करून जे दोषी आहेत, ज्यांनी त्या बाईच्या अंगात आले आणि तिने ज्याचं नाव घेतले त्यांच्यावर सुद्धा म्हणजे ज्या व्यक्ती त्या घटनेला कारणीभूत आहेत त्या सगळ्यांचा शोध लावावा। जो कोणी मांत्रिक असेल त्या मांत्रिकाचा शोध घ्यावा आणि त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मांगनी है। पुलिस पर हमला। बुल्ढाना ग्रामीण पुलिस द्वारा किसी लड़की की पूछताछ करना काफी महंगा साबित हुआ। दरअसल एक लड़की के अंतरजातीय विवाह करने पर उसके परिवार वालों ने उसे घर में कैद करके रखा था, जिसकी रिपोर्ट उसके पति द्वारा दर्ज की गई थी। लड़की के बारे में पूछताछ करने पर जब पुलिस उस लड़की के मायके पहुंची तो उसके परिवार वालों ने उल्टा पुलिस के ऊपर ही हमला बोल दिया। इस हमले में पुलिस अधिकारी और महिला पुलिस कर्मचारी जख्मी हो गए। पुलिस की गाड़ी के ऊपर भी पत्थरों से हमला किया गया। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। दिनांक 25/7/2020 रोजी बुलढाणा शहर येथील PSI निमित घाटोळ हे पोस्टे बुलढाणा ग्रामीण हद्दीतील मौजा साखळी येथे अर्ज चौकशीसाठी गेले होते। सोबत ते अर्जदार यांना व त्यांचे अर्जदारांचे वाहन घेऊन गेले होते।
त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अर्ज चौकशी करत असताना यातील गैरअर्जदार जे आहेत, त्या अर्जामधील गैरदार जे आहेत त्यामधील राहुल सोनुने आणि मंगेश सोनुने हे दोघे भाऊ आहेत. यांनी त्या ठिकाणी त्यांना प्रतिकार केला आणि शासकीय कामामध्ये त्यांनी अडथळा निर्माण केला. त्यांना अर्ज चौकशी करण्यास मनाई केली आणि त्यावरून त्यांनी त्यांना लोटपाट केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे काल दिनांक 25/7/2020 रोजी पोस्ट बुलढाणा ग्रामीण येथे दोन्ही आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून कलम 353, 324, 323, 427, 506 आणि 34 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सध्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पोस्ट बुलढाणा ग्रामीण हे बुलढाणा पुढील तपास करत आहे. तो वहीं अकोला में दारू पार्टी पर छापा। अकोला शहर के राष्ट्रीय राजमार्ग स्थित प्रसिद्ध कलकत्ता ढाबे पर पुलिस ने छापा मारकर कार्रवाई में 35 लोगों को गिरफ्तार किया है। पुलिस को इस ढाबे पर चल रही दारू पार्टी की जानकारी मिली थी, जिस पर तुरंत एक्शन लेते हुए पुलिस ने देर रात ढाबे पर छापा मारा। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइप और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।